आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकाने चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करून 5 गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. तालेब बाबा इराणी व 21 वर्षे राहणार इराणी वस्ती महात्मा गांधी वसाहत शिवाजीनगर पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 4 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे तसेच प्रलंबित आणि उघडकीस न आलेले गुन्हे शोधून काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान 9 जून 2026 रोजी युनिट 4 चे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारा तालेब बाबा इराणी हा शिवाजीनगर परिसरातील MK हॉटेलजवळ एका रिक्षामध्ये बसलेला आहे. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर युनिट 4च्या पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली. रिक्षामध्ये बसलेल्या संशयिताला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने आपली ओळख तालेब बाबा इराणी अशी सांगितली. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपला साथीदार आदित्य उर्फ डिल्या याच्यासह मोटारसायकलवरून फिरत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे आणि नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली. तपासात फेब्रुवारी 2026 मध्ये अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुखर्जी गार्डन परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे तसेच कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम रोड येवलेवाडी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याचे समोर आले. या दोन्ही प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड आरोपी असल्याचे संबंधित पोलीस ठाण्यांकडून स्पष्ट झाले. याशिवाय मे 2026च्या शेवटच्या आठवड्यात एका दिवसातच स्वारगेट, वानवडी आणि फातिमानगर परिसरात सलग 3 जबरी चोरीचे गुन्हे केल्याचीही त्याने कबुली दिली. स्वारगेट येथे एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची साखळी, वानवडीतील शिंदे छत्री परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र आणि फातिमानगर येथील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या संदर्भात स्वारगेट आणि वानवडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले. तपासादरम्यान अलंकार, कोंढवा, स्वारगेट आणि वानवडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 5 जबरी चोरीचे गुन्हे आरोपीने आपल्या साथीदारासह केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तालेब बाबा इराणी याला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, हरीश मोरे, एकनाथ जोशी तसेच पोलीस हवालदार विशाल इथापे, जहांगीर पठाण, अमजद शेख, तुषार खराडे, अजय गायकवाड, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, नितीन साबळे, विठ्ठल वावळ, प्रवीण भालचिम, वैभव रणपिसे, शरद झांजरे आणि रोहिणी पांढरकर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.